हाय हॅलो नमस्कार मंडळी. तर आज प्रियाज किचनमध्ये आपण एक नवीन भाजी करणार आहोत. तर इथे मी काही घरातील अवेलेबल व्हेजिटेबल्स आहेत ते घेतलेले आहेत. त्यामध्ये बटाटा, फ्लॉवर, पनीर आणि कांदा घेतलेला आहे आणि थोडी टमॅटोची प्युरी. तर सर्वप्रथम आपण या सर्व भाज्या थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. थोडंसं लालसर हे अशा प्रकारे आपण हे भाजून घेणार आहोत, जेणेकरून भाजीला टेस्टही खूप छान लागेल. आणि ते पनीर आहे, तर पनीर देखील मी अगदी थोडंसं भाजून घेत आहे. तर इथे कांदा देखील छान असा भाजलेला आहे. तर आता कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. याच्यामध्ये आपण जिरे, मोहरी, थोडंसं किसलेलं आलं, तमालपत्र, 2 मिरची, कढीपत्ता मस्त तडतडू द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण ज्या व्हेजिटेबल्स फ्राय करून घेतल्या होत्या तेलामध्ये त्या घालतो आहोत आपण इथे. तर आपण छान मिक्स करतो. तर मिक्स करून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये टमॅटो प्युरी घालणार आहोत. मी ते मोठ्या साईजचा एकच टमॅटो घेतलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर थोडंसं भाजी आंबट आवडत असेल तर आणखी अर्धा किंवा 1 टमाटा तुम्ही घेऊ शकतो. तर इथे गरम मसाला, कांदा लसूण मसाला आणि किचन किंग मसाला हा मी ते वापरत आहे. तर परतवून झाल्यानंतर मी ते गरम पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर आणि चवीनुसार वरून मी मीठ घालते आहे. अगदी सोपी भाजी आहे पण खूप टेस्टी लागते. पुरी भाजीसोबत देखील तुम्ही ही भाजी खाऊ शकता. तर शिट्ट्या काढून झालेल्या आहेत. तर बघू शकता छान अशी ही भाजी शिजलेली आहे आपली. थोडंसं आपण पावभाजी मॅशरनेही मॅश करून घेणार आहोत. गरज असेल तर तुम्ही करू शकता, नसेल तरी देखील चालतं. पण थोडासा दाटसरपणा येतो. आपण मंद आचेवर आणखी थोडंसं हे करून ह्याच्यामध्ये अगदी 2 ते 3 चमचे शेंगदाणा कूट घालणार आहोत आपण, छोटा चमचा, जेणेकरून भाजी मिळून येईल छान अशी. आणि वरून कोथिंबीर घालतो आहोत. तर याची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही. पुरी भाजीसोबत देखील खूप मस्त लागते ही भाजी. तर कशी वाटली नक्की सांगा तुम्ही. बघा अशी कन्सिस्टन्सी आहे. खूप दाटसरही नाही आणि खूप पातळ देखील नाही. कशी वाटली नक्की सांगा. धन्यवाद.